शरद पवारांनी आता जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे, खरं म्हणजे ना त्यांनी त्यांना क्लिअर आहे सगळं, की नेमकं राजकारण कशा पद्धतीने पुढे जाणार आहे. हे त्यांना सगळं माहीत आहे. पण शरद पवारांची ती नेहमीची सवय आहे, की थोडंसं हातचं राखून ठेवायचं आणि खेळवत राहायचं. आता तू जे शब्द वापरला, की खेळवत राहायचं असा त्यांचा एक हे नेचर आहे. पण त्यांनी आता ज्या पद्धतीने ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये ही आलेली आहे, ती एकट्या शरद पवारांमुळे आलेली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण संबंध चित्र लोकसभेचं संबंध निवडणुकीचं चित्र फिरवणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते फार काही कुणाला जमेल असं मला वाटत नाही. आणि ते शरद पवारांनी इकडे करून दाखवलेलं आहे. हे सगळ्यात पहिलं महत्वाचं एक ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्यच म्हणता येईल. कारण एकतर किती म्हणजे आपण त्याचं क्रेडिट त्यांना दिलंच पाहिजे. कारण घरातच फूट पडली होती. घरात फूट पडलेली होती. मुलगी निवडणुकीला उभी राहिलेली होती. तिचं काय निवडणुकीमध्ये प्रतिष्ठेचा विषय झाला होता आणि त्याच्यामध्ये संबंध निवडणुकीचं आयोजन करणं हे सगळं स्वतःच्या ह्या वयात, आता त्यांना ह्या वयात म्हटलेलं आवडत नाही, कारण ते एखाद्या तरुणाला लाजवेल असं काम करतातच आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी जे निवडणूक हातात घेतली, त्याचं योग्य नियोजन केलं आणि मग आता या परिस्थितीला ते येऊन, की स्वप्नातही वाटलं नसेल कुणाला, भाजपवाल्यांना आधी स्वप्नातही वाटलं नसेल की अशी परिस्थिती उद्भवेल. म्हणजे सरकार मोदी सरकार स्थापन करू शकते. म्हणजे तिकडे त्या मोदींनी सगळं हातात घेतलेलं आणि लोकांनी सुद्धा मला वाटतं अशी मानसिकता झालेली दिसते, की मोदी आणि शहा असले की निवडणूक जिंकता येते. तर अशा पद्धतीने त्यांनी, मला असं वाटतं की ह्या पद्धतीने मोदींवरती सगळा भार ह्या निवडणुकीचा होताच. कारण एवढ्या 17-18 सभा एकट्या पंतप्रधानाला कराव्या लागतात. त्यांनी अंडर करंट काय आहे हे त्यांनी नक्कीच आजमावलं असेल मोदींनी. असं झालं की शरद पवार यांचा राजकारणातला एकूण अनुभव बघितला तर त्यांचं महाराष्ट्रातलं राजकारण किंवा अगदी जागा वाटपापासून सगळ्या ह्याच्यावर त्यांचा वर्चस्व असं आपल्याला म्हणता येईल की कुठे काय असावं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही जागा वाटपामध्ये वाद झाला नाही, फक्त सांगलीच्या जागेच्या. त्याच्यामुळे मजा अशी आहे की ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर ज्याप्रमाणे शरद पवारांचं पूर्ण लक्ष होतं, त्याप्रमाणे त्यांचं देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या पद्धतीने काही इंडिया आघाडीचं हे होतं त्याच्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष होतं, हे आता दिसून यायला लागलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता जे साधारणपणे 50 जागांचा जो काही दोन एनडीए आणि इंडिया आघाडी मधला डिफरन्स आहे, त्याच्यामध्ये किंग मेकरची जर भूमिका जर म्हणायला गेलं तर मला असं वाटतं शरद पवार हेच किंग मेकर होते. आणि त्यांचा म्हणजे चांगला सल्ला जर राहुल गांधींनी ऐकला तर मला असं वाटतं की सत्तेत यायला त्यांना अडचण येणार नाही.